हक्काची शिवसेना, अरे आमच्या हक्काची शिवसेना। क्लस्टर 19 मधील तोडलेल्या झोपड्या खाली करून अजूनही प्रकल्प सुरू होत नाही, लवकरात लवकर करा, अन्यथा भविष्यात या ठिकाणी मुंबईच्या घाटवर कामराज नगरमध्ये आज विभाग प्रमुख पाटीलसाहेब आहेत। पाटीलसाहेब काय सांगतात, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित आहेत, लोकांचे हाल होत आहेत, त्याकरिता मदतीचा हात म्हणून आज शिवसेना उभी राहिली आहे। आपण काय सांगतात? सांगू इच्छितो एकशे 33च्या वतीने त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत। या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून 5 मार्च आणि एप्रिलमध्ये 4000 घरं मुंबई महानगरपालिकेच्या म्हाडाच्या माध्यमातून परीक्षा चालू असताना पण तोडण्यात आल्या आणि त्यांना तारीख दिली की मे महिन्यामध्ये इथे बिल्डिंगचं काम चालू होतं। आता ऑक्टोबर व्हायला आला पण अजून तर कुठे भूमिपूजन, कुठे नारळ फोडला असं कुठे दिसतच नाही आणि कुठलंही प्लान तयार झालेलं नाही। आमचे पदाधिकारी पिंगळे असतील, मुस्तेकर असतील यांनी MMRDशी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्या पत्राला उत्तर दिलेलं नाही। अजून कुठल्या बिल्डिंग कुठे बनणार आहेत, लोकांना कुठे घरं कुठली तिथे कुठे घरं दिली जाणार आहेत, कुठलाच विषय MMRD आणि SRAच्या माध्यमातून दिला जात नाही आहे, कळवला जात नाही। त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ज्यावेळेला दादागिरी करून हे एप्रिल आणि मेच्या माध्यमातून जी घरं तोडली परीक्षा चालू असताना सुद्धा, ते आता का गप्प आहेत? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही MMRD आणि SRAच्या या विभागासाठी आंदोलन इथे शिवसेनेच्या माध्यमातून घेतलं। मग काही लोकप्रतिनिधींना असं वाटतं की आमच्या विरोधात आंदोलन करतो आहे, हे चुकीचं आहे। तुम्ही जर पुढाकार घेतला होतात ना लोकांचा, तर मग त्या पुढाकारात आता तुम्ही हातवरती का करताय? तर आमची या तुमच्या माध्यमातून विनंती आहे MMRD आणि SRAला की लवकरात लवकर हा प्रकल्प चालू करावा, नाही तर उग्र आंदोलन पुढच्या वेळेला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून केलं जातं।